चुनखडीयुक्त जमिनीमध्ये कोणते खतं दिली पाहिजे, फळबाग लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे, किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये देताना कशासोबत मिक्स करून दिली पाहिजे, मॅग्नेशियम सल्फेटचा वापर कशासोबत केला पाहिजे जेणेकरून त्याचे रिझल्ट चांगले येतील, कोणते खतं देणे टाळले पाहिजे, किंवा पिकावर काय लक्षणं याची दिसतात चुनखडीयुक्त जमिनीमध्ये, किंवा कोणते पीक आपण तिथे लावू शकतो किंवा कोणते पीक. नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले पाटील. तर आजचा विषय आहे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये आणि हा व्हिडिओ सविस्तर होणार आहे. काही शेतकऱ्यांचे मला प्रश्न आले होते. तर पहिला प्रश्न आहे संजय भाऊ वारे यांचा, की खारपण पट्ट्यावर जो तुम्ही व्हिडिओ बनवला तो खूप छान होता आणि चुनखडीयुक्त जमिनीमध्ये मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त, अशा जमिनीमध्ये कोणते पिकं लावली पाहिजे आणि काय खतं दिले पाहिजे यावर उपयुक्त आणि सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ बनवा, असा एक प्रश्न आला आहे. त्यानंतर परत सागर भाऊ सराफ यांचा प्रश्न आहे की चुनखडीसाठी कोणते खतं वापरावे. त्यानंतर सुयश पाटील यांचा प्रश्न आहे की चुनखडीला काय करावं लागणार. त्यानंतर रवींद्र पाटील यांचा प्रश्न आहे की चुनखडीच्या जमिनीसाठी कोणत्या खतांचा वापर करावा, ऊस आणि वेलवर्गीय पिकासाठी माहिती मिळालेली बरी राहील. त्यानंतर आहे श्रीकांत भाडे यांचा प्रश्न आहे चुनखडी जमिनीमध्ये 10-26 किंवा DAP असा खतासोबत झिंक फेरस सल्फेट हे खत देता येईल का. त्यानंतर सचिन भाऊ तायडे यांचा प्रश्न आहे की चुनखडीयुक्त जमिनीमध्ये सोयाबीनसाठी कोणते खत वापरले पाहिजे. तर या सर्व प्रश्नांचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. सगळ्यात पहिले चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण असे टेक्निकल व्हिडिओ तुम्हाला कुठेही मिळत नाही आणि मी तुमच्यासाठी ही जी माहिती गोळा करून आणि शोध लावून जे आणतो तर ते तुम्ही ती पाहिली पाहिजे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही शेअर केला पाहिजे व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून. ठीक आहे. तर म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न होता आपला की कोणते खतं दिले पाहिजे. तर अशा जमिनीमध्ये तुम्हाला जी खतं द्यायची आहे तर सगळ्यात पहिलं द्यायचं युरिया जे आपण देतो अमोनियम सल्फेटच्या स्वरूपात द्यायचं आहे. हे तुम्ही नायट्रेट किंवा नायट्रस ऑक्साईडच्या स्वरूपात द्यायचं नाही आहे. त्यानंतर तुम्ही देऊ शकता DAP आणि तुम्ही देऊ शकता SOP म्हणजे सल्फेट ऑफ पोटॅश, म्हणजे जे पांढरा पोटॅश ज्याला म्हणतो आपण सल्फेट ऑफ पोटॅश, आणि दुसरं असतं एक म्युरेट ऑफ पोटॅश. तुम्हाला पोटॅश द्यायचा आहे सल्फेट ऑफ पोटॅश या स्वरूपात. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न होता आपला की फळबाग लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे. पहा, आपण कुठलीही फळबाग ज्यावेळेस आपण लागवड करतो, जसं संत्रा, निंबू, मोसंबी, डाळिंब किंवा सीताफळ वगैरे असेल, तर याचं आपण लागवड करताना 1 मीटरचा आपण गड्डा करत असतो, म्हणजे खोल 1 मीटर आणि आडवं जे काय तुम्हाला अंतर घ्यायचं असतं ते, परंतु 1 मीटर खोल गड्डा असला पाहिजे. अशा पद्धतीची तुम्ही जी एक लेअर तयार करता 1 मीटरची, यामध्ये हा जो मधातला एखादा भाग आहे हा 15 सेंटीमीटरचा भाग जो आहे, तर त्यात मातीच्या वेगवेगळे असे थर असतात. काळी माती असो, पांढरी माती असो, भुरकी माती असो, तर तसा एक चुनखडीचा सुद्धा थर तुमच्या जमिनीमध्ये राहू शकतो. तर तो जो थर आहे तो थर 15 सेंटीमीटरपेक्षा मोठा नसला पाहिजे. म्हणजे तुमच्या जमिनीत थोडीफार चुनखडी असली तरी चालते, परंतु तो जो एक थर आहे तो 15 सेंटीमीटरच्या वर नसला पाहिजे. तर मग तुमच्या पिकावर त्याचे साईड इफेक्ट होईल, पीक वाढणार नाही, पिकाला फळधारणा होणार नाही, अशा पद्धतीचे तुम्हाला दुष्परिणाम पाहायला मिळू शकतात. ठीक आहे. त्यानंतर सूक्ष्म अन्नद्रव्य कशी वापरली पाहिजे किंवा कशी दिली पाहिजे. तर पहा, मायक्रोन्यूट्रियन हे कुजलेल्या शेणखतातूनच गेलं पाहिजे. म्हणजे जे सूक्ष्म अन्नद्रव्य आपण पिकाला देतो हे कुजलेल्या स्वरूपातच गेले पाहिजे, किंवा मग तुम्ही जीवामृतमध्ये मिसळून सुद्धा देऊ शकता. आता कुजलेल्या शेणखतात कसे द्यायचे, तर हे कुजलेल्या शेणखतामध्ये टाकायचे, मिक्स करायचे आणि नंतर 7 दिवसानंतर त्याचा वापर तुमच्या जमिनीमध्ये करायचा आहे. किंवा जीवामृतामध्ये सुद्धा तसंच, जीवामृताच्या टाकीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य टाकायचे, त्याला 7 दिवस ढवळायचं आणि त्यानंतर मग त्याचा वापर तुम्ही ड्रिंचिंगद्वारे करू शकता किंवा स्प्रेइंगमधून सुद्धा त्याचा वापर तुम्ही करू शकता. प्रत्यक्ष खतामध्ये मिसळून किंवा एखाद्या रासायनिक खतामध्ये मिसळून सूक्ष्म अन्नद्रव्य या चुनखडीयुक्त जमिनीमध्ये टाकणे टाळायचे आहे, हे गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या. त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर कसा करायचा, तर मॅग्नेशियम सल्फेटचा वापर तुम्ही साध्या शेणखतामध्ये मिसळून सुद्धा देऊ शकता. एकरी 10 किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट हे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये दिलं पाहिजे. याचा खूप महत्त्वाचा रोल या जमिनीमध्ये असतो. त्यानंतर कोणते खतं देणे टाळले पाहिजे, तर यामध्ये तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश, म्हणजे पोटॅश जे तुम्हाला द्यायचं आहे ते म्युरेट ऑफ पोटॅश, म्हणजे तुम्ही ज्याला लाल पोटॅश म्हणता, हे लाल पोटॅश देणं टाळायचं आहे त्या जमिनीमध्ये. सिंगल सुपर फॉस्फेट का टाळायचं त्याचं कारण सांगतो की सिंगल सुपर फॉस्फेटमधलं जे फॉस्फेट असते मोनो कॅल्शियम फॉस्फेट या स्वरूपात असते आणि हे पाण्यात विरघळणारं मोनो कॅल्शियम फॉस्फेट असतं. पाण्यात विरघळतं, तुमच्या पिकाला उपलब्ध होतं. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस तुम्ही हे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये टाकता तर चुनखडीयुक्त जमिनीमधला जो चुना आहे तो रिॲक्ट होतो तुमच्या मोनो कॅल्शियम फॉस्फेटसोबत आणि तयार होते एक वेगळाच कंपाऊंड, आणि तो तयार होतो कॅल्शियम फॉस्फेट, आणि हा पाण्यात न विरघळणारा एक कंपाऊंड तयार होतो. त्यामुळे तुम्ही दिलेला सिंगल सुपर फॉस्फेट तर तुमच्या जमिनीमधलं वाया जातेच, परंतु तुमच्या जमिनीतलं चुनखडीचं प्रमाणसुद्धा याने मोठ्या प्रमाणात वाढतं. म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट प्रामुख्याने टाळायचं आहे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये. शेंड्याकडची पाने वाळल्यासारखी दिसतात, किंवा पानांचा आकार लहान होतो, किंवा शेंड्यावरची पाने करपल्यासारखी दिसतात, किंवा
क्लोरोसिस नावाचा रोग म्हणजे पानावर सुरुवातीला पाने पिवळे पडतात, पानावर पिवळे पिवळे ठिपके कथ्थे ठिपके पडतात आणि पूर्ण पान करपल्यासारखं दिसतं. अशा पद्धतीचा क्लोरोसिस नावाचा रोग सुद्धा तुमच्या पिकावर येऊ शकतो चुनखडीयुक्त जमिनीमध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते पिकं आपण लावू शकतो. तर प्रामुख्यानं आपण इथं कापूस लावू शकतो, ऊस लावू शकतो, सोयाबीन आहे, सूर्यफूल आहे, तूर आहे, भुईमुंग आहे, सीताफळ आहे, किंवा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही अंजीर लावू शकता, आवळा लावू शकता, बोर लावू शकता किंवा चिंच लावू शकता. अशा प्रकारची पिकं तुम्ही या जमिनीत लावले तरीही कुठलाही दुष्परिणाम तुम्हाला जाणवणार नाही. 5% जर कमी चुनखडीयुक्त जमीन तुमची असेल तर. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे की न चालणारी पिकं, कोणते पिकं आपण आपल्या या जमिनीमध्ये लावू शकत नाही किंवा हे पिकं लावल्यामुळं आपल्या त्या पिकाचं उत्पादन आपल्याला होणार नाही. तर असे पिकं जे आहेत, बटाटा आहे किंवा रताळ आहे, गहू आहे, बाजरी आहे किंवा मग संत्रावर्गीय निंबूवर्गीय जी पिकं आहे, संत्रा, निंबू, मोसंबी, हे पिकं तुम्ही टाळायचे आहे, लावायचे. जे काही जमीन आहे या जमिनीमध्ये म्हणजे चुनखडीयुक्त जमिनीमध्ये फेरस आणि मॅंगनीज या सूक्ष्म अन्नद्रव्याचा प्रामुख्यानं जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला कमतरता दिसून येत असते. म्हणून हे अन्नद्रव्य तुम्ही प्रामुख्यानं दिली पाहिजे, फेरस आणि मॅंगनीज. तर मंडळी, आता ह्या तर झाल्या सविस्तर बाबी. चुनखडीयुक्त जमीन कसं काय, कोणकोणत्या बाबी त्यात कव्हर होतात, हे सगळ्या बाबी मी सांगितलेल्या आहे. तर असे जर तुम्हाला टेक्निकल व्हिडिओ लागत असतील माझं चॅनल सबस्क्राईब करा. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही माहिती लागत असेल, औषधांविषयी असो, जमिनीविषयी असो, पिकाविषयी असो, तर मला जरूर कमेंटमध्ये कळवा. म्हणून मंडळी लक्षात ठेवा, असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर. धन्यवाद.